हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर श्रीश अँड ममा। तर व्हिडिओ हा खूप लेट पोस्ट करत आहे। त्याचं कारण असं आहे की व्हिडिओ एडिट करायला काही वेळ भेटलेलाच नाही आहे। तर आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी होती 1 एप्रिलला। तर आम्ही नागपूरला असल्यामुळे ती सेलिब्रेट काही करण्यात आली नाही, पण चला म्हटलं सेलिब्रेट नाही केली तर काय झालं, आपण गेम झोनमध्ये जाऊया। शेवटी श्रीशला पण खूप दिवस झाले नेलं नव्हतं टाईम झोनमध्ये, VR मॉलमध्ये। त्यामुळे मग डिसाईड केलं की ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट न करता आपण VR मॉलमध्ये जाऊन छानपैकी गेम खेळायचे। तर तसाच प्लॅन झाला आमचा संध्याकाळचा। आणि मम्मी, दादा, माझे हस्बंड आणि श्रीश, मी, आम्ही 5ही जण निघालो गेम खेळायसाठी। तर एंट्री वगैरेचं शूट करण्यात आलं नाही, जेवढं शूट केलं बस गेम खेळताना एवढं शूट केलेलं आहे, सो तुम्ही बघू शकता। सर्वात अगोदर तर कार्डला रिचार्ज केला, त्यानंतर दादाने स्टार्टिंग केली बाईक राईडपासनं। तर श्रीशलाही तिथे बसवलं होतं, पण त्याला भीती लागल्यामुळे तो अर्ध्यातनंच उठून गेला। शिवाय त्याचे डॅडी चिडवत सुद्धा होते त्याला, कारण तो रडत होता म्हणून। यांनी तर अगोदर यायसाठी नाही म्हटलं होतं आणि खेळण्यासुद्धा नाही म्हणत होता, बट टाईम झोनमध्ये आल्यानंतर स्टार्टिंग मात्र त्यानेच केली आणि खूप एन्जॉय करून गेम्स खेळले। यामध्ये त्याची 2nd रँक आली आणि पॉईंट्स मे बी जमा झाले होते, यामध्ये कार्ड्समध्ये जमा होतात। तर बघा या प्रकारे मम्मी साइड हो, मम्मी टाइम पण बघ तिथे। दोन एक टापे पप्पू। बिघडवलं नाही बिघडवलं
तर ते आम्ही कार्डमध्ये जमा केले आणि सगळं झाल्यानंतरच आम्ही विन प्राईज म्हणजे जे तिकीटचे पॉईंट जमा झाले होते त्यामध्ये विन प्राईज घेतली होती. विन प्राईज नाही म्हणता येईल त्यांना, पण तिकीट जे जमा झाल्या होत्या त्या रेंजमध्ये जे जे आपल्याला हवं असेल गिफ्ट्स किंवा तिथे ज्या वस्तू ठेवल्या होत्या त्या आपण घेऊ शकत होतो. तर चला, मी हा गेम श्रीजसाठीच खेळत होती, बट तो मधातूनच गेला त्यामुळे असो. देन नंतर आम्हाला माहीत झालं की ते तिकीट्सवाले प्राईज भरपूर तिकीट्स विन करायसाठी गेम्स आहे. सो आम्ही मग ज्या गेममध्ये तिकीट मिळत आहे चला म्हटलं तेच गेम खेळूयात. तर आमच्या साहेबांनी तर खूप एन्जॉय करू खेळलं. असो, सेलिब्रेट नाही झाली ॲनिव्हर्सरी तर काय झालं, गेम खेळून एन्जॉयमेंट तर भरपूर झाला ना, त्यातच समाधान वाटलं आम्हाला. स्टेज वाढली आपली. कधी कधी तर इथे तिकीट आमची जमा होत आहे. किती झाली? 200 क्रॉस झाली होती बहुतेक या गेममध्ये. नंतर मी गेम खेळला ड्रॅगन हंटर. छान होता गेम, मजा आली. गोला मारायचं बरोबर, गोला मारायचं बरोबर, गोला ठेव. इकडे साईडला घे पहिले, तुम्हाला रेड दाखवतो त्याला पहिले घे. अजून इकडे साईडला घे ना सर. अरे ते ॲरो दाखवते पाय तो घे. हे आले वेळ आहे, हे जवळ आले वेळ आहे. जो ॲरो दाखवलं त्या साईडचा पलीकडे, तो ॲरो दाखवला ना, ॲरो दाखवतो जवळ आले. लागली झोप. अरे तो गोला नाही का, गोला मारायचा, गोला मार बरोबर, गोला मार त्यांच्यावर, तोंडावर मार गोला बरोबर. एक याच्यात या, इकडे हे रेडवाला घे जवळ. झालं. 10:30 पावणे 10चा टाईम झाला होता. जेवण करायला सुद्धा बाहेर जायचं होतं, पण आमच्या साहेबांना मात्र हा गेम पुन्हा म्हणजे तिकीट विन करायचीच होती. तर त्यांनी हा एकदा तरी ट्राय करून बघितला. एकदा नाही, याच्यानंतर पुन्हा अजून एक गेम खेळायला सांगितलं माझ्या दादाला, पण तिकीट्स काही आम्हाला मिळाले नव्हते. असो, तर टोटल आमचे 1400 समथिंग तिकीट्स कलेक्ट झाले होते. तर त्यासाठी आम्हाला काउंटरवर जाऊन मग त्या रेंजमध्ये काय काय अवेलेबल्स होते सामान ते आम्ही घेतले आहे. तर इथे दादाची बारी होती खेळायची, पण नाईस कलेक्ट झालं आहे तिकीट. आणि इथं खेळणं कमी, डिस्कशन जास्त चालू होतं की या डायरेक्शनने खेळणार, त्या डायरेक्शनने खेळणार, तर हा मिळेल तो मिळेल, पण अशातलं काहीही झालेलं नाही आहे इथे. कुठं लिहून आलं? तर हे सामान आम्ही तिकीट विन झालो त्यामधनं घेतलं आहे. एक बॉल, एक हँडबँड, मार्कर आणि 2 मिल्कशेक. एक बदाम फ्लेवर होता आणि एक लक्षात नाही होता. पण आमचा दादा मात्र कारसाठीच खूप रडत होता, त्याला कारचं सगळं. पण असो, तेवढे तिकीट्स आमच्याकडे कलेक्ट झालेले नव्हते. नेक्स्ट टाईम आमचा प्लॅन आहे टेडीवर तिकीट्स कलेक्ट करायचे आणि एक छान मोठा टेडी घ्यायचा. त्यानंतर खालच्या फ्लोअरला जाऊन आम्ही
लिफ्टनी बेसमेंटसाठी निघालो. हा वेगळा आहे. वरून पण जाऊ शकत होतो ना आपण. वरून पण जाता येत होतं लिफ्टने. वरून दाखव. अरे वा दादा विन झाला. दाखव दाखव श्रीश. वाव ये. गॉगल गॉगल घालून दे त्याचा. श्रीश ओहो ती बघ ती ट्रेन पण राहते तशी. मला तर वाटतं हेच घ्यायला पाहिजे. सामान घ्यायचे वाटतं. हे बघा केसरचं एक केसरचं घेऊन टाक. आलो आपण. मी काय कमी कर. शिवा श्रीश हे काय? चालू नको थांब ना. आम्हाला ये आलो. चला. आपली इथेच होती ना. हां जाता वेळेस दाखवा लागतं. डस्टबिन डस्टबिन गार्डन गार्डन वगैरे छान आतमध्ये. तर अशा प्रकारे आमची ॲनिव्हर्सरी एन्जॉयमेंट झालं छान. आणि व्हिडिओ पाहण्याबद्दल धन्यवाद. अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच सोबतचं बेलसुद्धा नोटिफिकेशन बेल प्रेस करा. थँक्यू.